बैलगाडा शर्यतीतील गाडा मालकाची आत्मकथा। बैलगाडा मालक होणे सोपे नसते। लाखो रुपयाचा खर्च करून 5 रुपयाचा गुलाल आपल्या अंगावर पडावा यासाठी दिवसाचे रान करतो तो गाडा मालक। बैलगाडा शर्यतीत बैल तर पळतात, पण त्यांना पळवण्यासाठी रात्र जागून घेतली जाणारी काळजी व माझा बैल आज जेवला नाही म्हणून स्वतः न जेवता झोपी जाणारा तो गाडा मालक। स्वतःचे घर, जमीन तर बायकोचे दागिने घाण ठेवून बैलाचा खुराक कमी पडू नाही यासाठी झटणारा तो गाडा मालक। माझा बैल शर्यतीत नंबर करावा यासाठी कित्येक गाडा मालकांचे व ड्रायव्हरांचे घरचे उमरे जिजवणारा तो गाडा मालक। वायदी दिली तरच तुझा बैल माझ्या बैलाबरोबर पळवतो हे ऐकून कानाचे रक्त येईपर्यंत हार न मानणारा तो गाडा मालक। एवढं सगळं करून सुद्धाही बैल गुलालात नाही राहिला तरी सुद्धा पुढच्या मैदानाला नक्कीच गुलाल आपला असणार हे स्वतःला सांगून स्वतःला आधार देणारा तो गाडा मालक। बैलगाडा शर्यतीच्या वेळी बैलाला दुखापत झाल्यावर गाडा मालकाच्या डोळ्यात पाणी येणारा तो मालक। गाडा मालक तर तो फक्त नावालाच मालक असतो, खरं तर तो त्या बैलाचा एक बाप असतो। शेवटी तो दिवस येतोच, बैल नामांकित मैदानात पहिला नंबर करतो आणि आपल्या गाडा मालकाचे नाव महाराष्ट्रभर गाजवतो। त्या दिवशी मात्र अंगातून घाम येईपर्यंत केलेले कष्ट त्या दिवशी मात्र गाडा मालकाच्या डोळ्यातून दिसून येतात। म्हणूनच म्हणतो बैलगाडा